पायाभूत सुविधा मुख्यमंत्री वॉरूमच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कंत्राटदारावर चांगलेच भडकले। कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला फडणवीसांनी चांगलंच फटकारलं आहे। काम वेळेत पूर्ण करा, अन्यथा कंत्राटदारावर बंदी घातली जाईल असा दमच फडणवीसांनी भरला आहे। पायाभूत सुविधा मुख्यमंत्री वॉरूमच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कंत्राटदारांवर चांगलेच भडकले। कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला फडणवीसांनी चांगलंच फटकारलं। मिठी नदीवरच्या पुलावरून फडणवीस कंत्राटदारांवर संतापले। काम पूर्ण व्हायला वेळ लागल्यास कंत्राटदारावर बंदी घातली जाईल असा दमच फडणवीसांनी कंत्राटदाराला भरला आहे। ये चलेगा नहीं भाई मेरे को। अगर ऐसा होगा ना तो मैं बैन लगा दूंगा कि आप लोगों को देख भाई ये 7-7, 8-8 साल वाला जमाना चला गया। मैं बता रहा हूँ तुमको, ये इतना नुकसान है, देश का नुकसान है, सबका नुकसान है। ये 7-7, 8-8 साल चलना। टाइम लाइन इज टाइम लाइन। डॅमच्या खालून बोगदे काढून राहिलो, मिठी रिव्हरचा ब्रिज कोणची मोठी गोष्ट है? तो ये ऐसे तो इनके बहाने थोड़ी चलेंगे। ये ऐसे कैसे काम होगा भाई? ये कोई जनरेशनल काम है क्या? एक एक जनरेशन काम चल रहा है। हे चालणार नाही मला। तुम्ही त्याचं रिझॉल्व करा, प्रॉब्लेम रिझॉल्व करा, मला नाही चालणार आहे। आप इसको करिए, तब तक आप नया काम नहीं देंगे हम। आज संध्याकाळपर्यंत कामाची सगळी टाइमलाईन वॉर रूमला मिळाली पाहिजे अशा कडक सूचना फडणवीसांनी दिल्या। कुठलाही प्रोजेक्ट 3 ते 3.5 वर्षात झालाच पाहिजे असंही फडणवीसांनी म्हटलंय। साठी लागण्याची शक्यता आहे। मला एक थोडं समजावून सांगा, कुठल्याही हाती नाही तर आपण टेंडर देऊन मोकळे झालो। जी सर, हे फार लिथार्जिक चाललंय, भगवान भरोसे चाललंय, असं नाही चालणार। मला आज संध्याकाळपर्यंत सगळी टाइमलाईन वॉर रूमला मिळाली पाहिजे त्याची। आय एम व्हेरी अनहॅपी अबाउट दिस। कुठलेही प्रोजेक्ट जनरेशनल प्रोजेक्ट्स नाहीत, बाकी आपले सगळे प्रोजेक्ट 3-3.5 वर्षात झालेच पाहिजे। जग ज्या स्पीडने चाललंय त्या स्पीडने आपण जर चाललो नाही तर मग आपण